संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद। देहादी अनात्म पदार्थावरील दृष्टी फिरवून जर तू यथार्थ आत्मस्वरूप पाशील तर तू आमच्याशी बोलणारच नाहीस। याचा अर्थ बोलणारा तू वेगळा उरणार नाहीस, म्हणून तुला नामरूप नाही त्या तुझ्या विषयी बोलण्याचा व पाहण्याचे प्रयत्न करणे वेडेपणाचे आहे। कारण बोलणे चालणे हे द्वैतात असते व ते द्वैत माया कार्य असून मृगजळाप्रमाणे आहे। विचाराने दृष्टी अंतर्मुख करून जर परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न केला तर तो परमात्मा भेट देईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात। हे श्रीकृष्णा, तुझी सगुण मूर्ती नित्य माझ्या अंतःकरणात असावी, त्याच सगुण मूर्तीविषयी डोळ्यात प्रेम असावे, वाणीमध्ये नामोच्चाराची संपत्ती असावी अशी फार इच्छा असल्यामुळे मला तुझे नाम फार आवडते। याच नामाच्या प्रेमाने मनाला निधी ध्यास लागून तुझा कधीही विसर होऊ नये। कानांनी नेहमी तुझ्या नामाचे श्रवण करण्याची गोडी धरावी अशी आवडी माझ्या मनामध्ये उत्पन्न कर। स्वकीय आत्म स्वरूपाच्या निज ध्यासाने तुझ्या सगुण मूर्तीचा वास हृदयात नित्य असावा। तुझ्या आवडीचे अनुसंधान तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मनात डोळ्यात याच रूपाचे सगुण मूर्तीचे दर्शन नित्य असावे अशी आवडी मला होऊ दे। हे श्रीकृष्ण दातारा, वारंवार गर्भवास घेऊन जन्म मरणाच्या येरझारा कराव्या लागणाऱ्या त्यातून तू मला सोडव अशी मला बुद्धी उत्पन्न झाली। म्हणून रखुमादेवीचे पती श्री विठ्ठला, याच भावाने आम्हाला तुझी जोड झाली। ज्याचे अंतःकरणात तुझ्याविषयी भाव नाही त्यास तुझी प्राप्ती किती कठीण आहे म्हणून सांगू। 18 पुराणे 6 शास्त्रे साक्षात श्रुतीसुद्धा नेती नेती म्हणून तुझा महिमा वर्णन करून गप्प बसतात, परंतु भावबळाने तू आम्हाला प्राप्त झालास। एवढ्याकरिता हे सर्वोत्तम नारायणा, तुझ्या सुंदर नामरूपाचा लाभ हा मला सतत दे असे माऊली सांगतात। मनातील इच्छा संपल्या नाहीत मग वरवर देहाला दंडन देऊन काय उपयोग। माशाच्या मिशाने जसे बगळा पाण्यात ध्यानस्थ उभा दिसतो तसे तू ध्यान लावू नकोस। विषयांची सोय न पाहता स्वतःचे चित्त व मन शुद्ध कर। वनात राहून वनितेचा विचार केल्यास तुझे तसे केलेले तप वाया जाईल। 3 वेळा स्नान व अनेक तीर्थस्थाने करून तुझ्या मनाचा मळ गेला नाही, उलट तुझ्या स्नानाने तीर्थ ही अपवित्र होतील। जसा त्या तीर्थात असलेला दोब्याचा दगड अपवित्र असतो। आता जे करशील ते चांगले कर व तुझ्या मनाला त्याचा साक्षीदार कर। जर लबाडी करशील तर माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची शपथ आहे, ते अशाने प्राप्त होणार नाहीत असे माऊली सांगतात। मतांतर मांडून अनेक ग्रंथ केले पण आत्मप्रतीती आली नाही, त्यामुळे ही सर्व ज्ञाने विषयासक्त ज्ञान आहे। त्या अनुमानाने संसार ज्ञान कसे सुटेल। अंतरात काम क्रोध असताना बाहेरून उदंड दीक्षा घेतल्या तरी ब्रह्मज्ञान कसे प्राप्त होईल। जर हे विषय अंतरातून त्यागलेस तरच तुझ्या अंतरात अनुराग येईल व तुला आत्मब्रह्म लाभेल। आपण रचलेल्या ग्रंथाच्या मुळे मी ज्ञानी हा डोंगारा जर पिटशील तर अंतरात आशापाशाचे निकारे भरशील। मी संत आहे अशी संतता मिरवणे, मी ज्ञानी असून मला वंदन करा हे सांगणे व उपासनेने मी मुक्त होईन हे सांगणे म्हणजे वायाचं शिरणे आहे। त्यामुळे गंधर्व नगरीत वस्ती करावी लागेल। सर्व विषय दंभ दर्प प्रतिष्ठा भ्रांती धनधारा विषयाशक्ती या अहंतेमुळे व ज्ञातेपणाच्या सोंगामुळे तुला आत्मप्राप्ती कशी होईल। त्यासाठी विनीत होऊन तुला संतांना शरण जावे लागेल व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन केले तर सर्व सुखाची निजप्राप्ती होते असे माऊली सांगतात। मी संन्यासी आहे असे तोंडाने लोकांना सांगता येईल आणि मन भोगप्राप्तीच्या हव्यासामुळे भोगाकडे धावतो। अशा संन्याशांना यथार्थ ब्रह्मरस न कळल्यामुळे कासावीसी होते। ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाने धार्मिक लोक जातात खरे, पण त्या प्राप्तीचे मुख्य साधन ते जे तुझी भक्ती त्या साधनाला ते चुकून सर्वत्र आत्मा व्याप्त आहे असे तोंडाने पोकळ गप्पा मारून अभक्ष भक्षण करतात। तोंडाने दंभाचा बाजार माजवून माईक धंदा करण्यापेक्षा गोविंदाला शरण या। रखुमादेवीवर माझा बाप उदार श्री विठ्ठल, त्याला चुकून असल्या धंद्यात पडू नका असे माऊली सांगतात। संन्यासी होणे म्हणजे देहाला दंडित करून हातात दंड घेऊन 4 घरी भिक्षा मागणे नव्हे। विषय वासनांचा त्याग करणे म्हणजे संन्यास होय। त्यासाठी दंड कमंडलू वगैरे कामाचे नाहीत। तू स्वतः स्वरूप सिद्ध असल्याने देहाची विटंबना करून संन्यास का घेतोस। ज्याने विहित आश्रमापणे वागले व संकल्पाचा त्याग केला की ते वैराग्यच होते। वेगळे संन्यासी होण्याची गरज नाही। ज्याने विषय संघाशी असंग केला तोच खरा स्वरूपाने संन्यासी झाला हे जाण।
संसारात राहून विषयांपासून विरक्त झाला तोच खरा संन्यासी आहे हे जाण. माझे पिता व रखुमाईचे पती यांनी तो खरा संन्यास सांगितला व निवृत्तीनाथांनी त्याची खूण दाखवली व त्यामुळे ती अवस्था सदोदित प्राप्त झाली असे माऊली सांगतात. घरदाराचा त्याग करून जर वनात जायचे झाले तरी शरीराने जड ओझे तुला वाहावे लागेल. मायबाप वाईट म्हणून टाकू गेलास तरी अहंकार व अविद्येचे कोड तुला आहे. बहीण भाऊ त्यागले तरी काम क्रोध मद मत्सर टाकणे अवघड आहे. पाठची बहीण सोडायची म्हटली तर आशा तृष्णा व माया बंड करतात. एवढा सारा परिवार टाकलास तो काय हे मला सांग. व ज्याला भिवून तू वनात जात आहेस ते तर तुझ्या सतत सोबत आहेत. बायको टाकलीस तरी कल्पनारूपी बायको तुझ्या सतत जवळ आहे. पुत्र अपत्य टाकून गेलास तर ती इंद्रियापासून तुला निवृत्ती नाही. सगळे गणगोत टाकलेस तरी अष्टमा प्रकृती सोबत आहेत व सर्वच सोडून पाहिलेस तर मनात शांती नाही. मग एवढे सगळे बरोबर असताना वरवर दंडन मुंडन का करतोस. तू जसा आहेस तसा राहा ही सद्गुरूंनी सांगितलेली खूण आहे. तू ज्या वर्णाश्रमात आहेस जो तुझा स्वधर्म आहे त्याप्रमाणे त्याच्याशी एकरूप होऊन राहा. तू फक्त एवढेच केलेस तर माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल तुला वैकुंठात नेतील असे माऊली सांगतात. प्रपंचाचे अवडंबर करून त्यातून तळणे दुस्तर आहे. ते त्यागून व तू कोठे जाणार. ते जे टाकायला जाशील ते तुझ्या मनात सोबत आहे. मग तू कसला त्याग करणार ते आम्हाला सांग. जे तुला टाकायचे आहे त्यात तू वासनारूपाने आहेस असे जाणूनही तू स्वतःची विटंबना का करतोस. हे टाकून तू कोठे जाणार. आपल्याला काय साध्य करायचे याचा योग्य विचार मनात कर. अरे मित्राप्रमाणे मन शुद्ध करून घे हे तू जाण. बाह्य त्याग हा त्याग नसून ती विटंबना आहे. पण वासनारूप बंद मनात असताना मोक्ष कसा मागता येईल. तरी तो मोक्ष मागायला गेलास तर तो संन्यास किंवा मोक्ष नसून रिकामा शीण होईल. वृत्ती शून्य करून परमात्मा वस्तूचे ज्ञान मिळवले हे प्रयत्नपूर्वक कर. हीच तुझी निजखूण समज. मग आता इतकेच कर जे सत्य आहे तेच मनात धर. त्यामुळे तू अधिकार प्राप्त होशील. त्यामुळे हे सर्व त्याग तुला फळ देतील. उगाच दंडनमुंडन करून शिरण्याचा उपयोग नाही. हाच आश्रमभाव हे जाण. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन करता प्रपंचाची बोहरी होते. हीच खूण निजाचे निजतत्व निजरूपी दाखवून निवृत्तीनाथांनी दाखवली असे माऊली सांगतात. मिळाले तर संतोष व गेले तर हानी वाटते नाही. त्याची हाव व खर्च केल्याच्या कहाण्या ऐकवून असे संकल्प विकल्प मनात बाळगून वरवर मुंडन केले तर ते नट व बहुरूप्याने काढलेल्या सोंगासारखे आहे. पहिले अंतरातील वासना दंडाव्या व मग बाहेर मुंडन करावे. तसे केले नाही तर संन्यासाश्रमाची विटंबना होईल. भीक मागून निर्दोष होता येते तर सणादिवशी भीक मागणारे परीट निर्दोष झाले नसते का. संन्यास वस्त्रामुळे लोकांनी केलेल्या पूजेमुळे जर फुगून गेलास तर उगाच फसशील. गळ्यात कपनी घालून म्हणशील मी कळीकाळाला भीत नाही तरी मागील संचित कर्मे कुठे जाळशील. तो योगी स्फटिकासारखा आत बाहेर स्वच्छ असतो व ज्या पदार्थात मिळेल त्याच्यासारखा दिसतो. त्या स्फटिकासारखा आतमध्ये न होता जर डोळे वटारशील तेव्हा ती अंगावर लावलेली राख तुझे रक्षण करील काय. गाढव उकिरड्यावर काय दुसऱ्याच्या इच्छेने लोळते का. मठ बांधून त्या मठात अडकल्याने वर्म चुकलास. वावगेपणे तीर्थ व्रत व तप केलेस तर नक्कीच मार्ग चुकशील. श्री गुरु निवृत्तीनाथ चरणांचा आश्रय करून सतत विठ्ठल नामात रत राहिला नाही तर संसाराकडून नाडला जाशील असे माऊली सांगतात. तू संन्यासाच्या भानगडीत न पडता वर्णाश्रमामुळे जी नित्य नैमित्तिक कर्मे आहेत ती करत राहिलास तर संसारातील सार्थकता मिळेल. वर्णाश्रम कर्मे टाकून तू कोठे जाशील असा विकल्प मनात न आणता शुद्ध अंतकरणाने त्या सगुण रूपाशी रत हो. हीच मनात आवडी धरून तसे केलेस तर पुन्हा जन्म योनीला येणार नाहीस. नुसता बाह्य त्याग यात संसाराची कृतार्थता आहे हे नास्तिकाचे मत आहे. ते टाकून दे. हरिप्राप्तीसाठी कोठेही न जाता नाना विविध शिणून न जाता त्या सगुणाशी प्रेम ठेवलेस तर सिद्धी काय मिळणार नाहीत का. सगुणाच्या ठिकाणी एकाकार वृत्ती ठेवल्याने निर्गुणाचीच संपदा प्राप्त होते. यासाठी कोणतीही सांडमांड न करता वेगळे काही न करता शुद्ध चित्ताने स्वस्वरूपाशी प्रेम धरून राहा.
माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन केले तर सगुणातच सुख मिळून आनंद उपभोगता येईल असे माऊली सांगतात. अरे गृहस्थाश्रम व त्याची नित्य नैमित्तिक कुळ कर्मे का सोडतोस? पण समाधान मिळवण्याचे वर्म वेगळेच आहे. भस्माची उधळण जटाभार व नग्न राहून लोकांचा आधार न घेता हिंडतोस, पण तो पारमार्थिक विचार नाही. हरिप्राप्तीचा हेतू न ठेवता जप तप अनुष्ठान क्रियाकर्म दान यज्ञ व इंद्रिय दमन याचा काय उपयोग? वेदशास्त्र जाणले, पुराणे अभ्यासिली व त्यात व्यवहारी हेतू ठेवला तर वाया जातो. शब्द ब्रह्म जाणले त्यामुळे मला कळी काळाचे भय नाही असे म्हणशील तर ब्रह्म सुखाचा सोहळा लाभणे शक्य नाही. या कारणाने श्री गुरु मस्तकावर हात ठेवून कृपा करत नाहीत. तोपर्यंत निवांत कसा होशील असे निवृत्तीदास माऊली असे म्हणतात. ए पापी मना, नष्टासारखा किती हिंडतोस व फुकट का शिंडतोस? त्यापेक्षा विठ्ठलचरणी स्थिर हो, त्यामुळे तू पैल तीराला पोचशील. हे न आवडणाऱ्या मना, तुझ्या संगाने ऋषी नाडले, तू त्यांना भ्रमित केलेस म्हणून ते गुरुला शरण गेले. या हरिचरणामुळे तुला जन्ममरण नाही. या नारायण नामाच्या अवीट सेवेने मी तूपणा सोडून एक रूप होशील. मी हरीला शरण जाऊन त्याची नित्य हृदयात स्थापना केली व श्री गुरु चरण जोडल्यामुळे चराचरात फिरणारे मन आवरले असे माऊली सांगतात. हे पापी मना, नष्टासारखा किती हिंडतोस व फुकट का शिंडतोस? त्यापेक्षा विठ्ठलचरणी स्थिर हो, त्यामुळे तू पैल तीराला पोचशील. हे न आवडणाऱ्या मना, तुझ्या संगाने ऋषी नाडले, तू त्यांना भ्रमित केलेस, तू ते गुरुला शरण गेले. या हरिचरणामुळे तुला जन्ममरण नाही. या नारायण नामाच्या अवीट सेवेने मी तूपणा सोडून एक रूप होशील. मी हरीला शरण जाऊन त्याची नित्य हृदयात स्थापना केली व श्री गुरु चरण जोडल्यामुळे चराचरात फिरणारे मन आवरले असे माऊली सांगतात. आज तुझ्या पायाची प्राप्ती झाल्यामुळे त्या भिडेमुळे आता स्तुती काय करावी? निवृत्तीनाथ माझे मायबाप आहेत, अशा रीतीने निवृत्तीनाथ माझ्या हृदयी स्थापित आहेत. हे मना, जाणून घेण्याला अवश्य असे ते श्री गुरु आहेत असे ज्ञाना, तू निवृत्तीच्या चरणी स्थिर हो असे माऊली सांगतात. विषयरूपी दैन्याची द्वारे ही कान नाक त्वचा जीभ व डोळे उघडतात. हेच त्यामुळे तृप्त होत नाहीत तर तुला काय तृप्त करणार? तेव्हा स्वतृप्तीसाठी त्या सोयऱ्या हरीला धर. अरे मना, तू हरिचरण कमल सोडू नकोस. स्वप्नातील धन धन नाही, मृगजळातील जळ जल नाही, आभाळाची छाया सावली नाही असे जाणून तू आपली सोय पहा. तू ज्याच्यामुळे जीवन जगतोस त्या श्रीहरीला तू ओळखत नाहीस. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन केलेस तर तुला सुखाच्या राशी मिळतील असे माऊली सांगतात. श्री गुरु कृपेने ध्येय ध्याता हे नाहीसे झाले, त्याचबरोबर ज्ञेय ज्ञाता हेही उरले नाही. असे मनापर श्रेष्ठ व कनिष्ठ जो जीवभाव याच्याही पलीकडे असणारे जे परमतत्व ते आपण स्वतःच आहोत असे मनाला सांग. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांची शपथ घेऊन सांगतो, परमात्मा स्वरूपांची ऐक्य समजले तरच मोक्ष मिळतो असे माऊली सांगतात. अरे मना, आपले आत्मसुख व आत्मरूप पहा, यामध्येच तुला सर्व सुख मिळेल. श्री गुरु निवृत्तीच्या चरणाच्या ठिकाणी धीर धरून राहा. भेद भ्रम टाकून दे आणि सावध हो. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांचेच चिंतन कर. त्यास जाणले असता तोच सर्व सुखाचे माहेर घर आहे असे माऊली सांगतात. सत्व रज तम व आशा यांचा मळ धुतल्याशिवाय परमात्मरूपी फळाचा आशा करणे फुकट आहे. तसेच हिची प्राप्ती झाल्याशिवाय बाकीची इतर साधने करणे फुकट पाल्लाळ आहे. हरिचिंतनाशिवाय मायेचा निराश कसा होईल? सत्व रज तमाच्या पेठेत पंढरीत तो प्रगटला आहे, होऊन सर्वांना सोपा झाला आहे. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल हे सुंदर असून त्यांच्या नाममार्गाचा एकटा मार्ग तारक आहे असे माऊली सांगतात. स्वप्नातील सुखीला सुख मानणे मिथ्या आहे. ते सुख नसून विष आहे. ते घेतले तर देह जाईल. मोलाचे आयुष्य का वाया दौडत आहेस? ज्याप्रमाणे माध्यान्ह काळची छाया आपलीच असते पण ती एका क्षणात जाते. म्हणून तू हरिभजनाचा वेग कर, कारण काळ मागे लागला आहे. मग वैकुंठ कसे प्राप्त करशील? माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठोबा राय भक्ताकरिता विटेवर उभे आहेत व त्याचेच ज्ञान सर्व जीवांच्या बुद्धीत आहे असे माऊली सांगतात. उत्तम बुद्धी, एकाग्रचित्त, भरपूर ऐश्वर्य, पुत्र पत्नीदी सर्व काही अनुकूल असले
तरी त्यांच्या मोहात न गुंतता निजानंद तृप्ती मिळव. हे सर्व अनात्म ऐश्वर क्षणात नष्ट होणारे आहे असे तू समज. यांना वायाच आपले मानू नकोस. संसार अनुकूल असणे किंवा प्रतिकूल असणे ही दोन्ही पातके आहेत असे समज. एका परमात्म प्राप्तीशिवाय दुसरे कशात आपले कल्याण आहे असे समजू नकोस. भगवंताचे गुण गायले तर श्रीरंगाची प्राप्ती निश्चित होईल असे माऊली सांगतात. कापूर सुगंधी असतो, पण त्याचा अग्नीशी संबंध पावला तर नाश होतो. अग्नीत पडलेल्या सुगंधी चंदनावर तर तू माशी बसत नाही. कमळाच्या फुलाभोवती भुंगे रुंजी घालतात, पण ते कमळ फुलाच्या नाही तर त्याच्या सुवासामुळे येतात. मोत्यांच्या चाऱ्यांची गोडी एका राजहंसालाच कळते, दुसऱ्याला ती चव कळणार नाही. स्वतःत असणारे ब्रह्मस्वरूप ओळखणारे शहाणे असतात. जे तसे ओळखत नाहीत ते सहज यमाचे पावणे होतात असे माऊली सांगतात. शहाण्या मनुष्याने संकटात पडणे, मूर्खांनी श्रेष्ठत्वास पावणे, दरिद्री ऐश्वर्य संपन्न होणे या गोष्टी सहसा संभवत नसल्या तरी प्रारब्धाने एखाद्या वेळी घडून येतील. प्रारब्धामुळे सृष्टीतील भोग भोगावे लागत असल्यामुळे या गोष्टी अवचितपणे होतीलही. आत्मस्वरूपाच्या वाटेस लागता शरीराच्या आडफाट्यांवर म्हणजे शरीरावर आत्मबुद्धी होते तसे झाले की मदमत्सरांचा ताठा भरलाच म्हणून समजावे. ती अविद्या होय. पंढरीचे राणे अवतरले की अविद्या नाशाची खून आत्मस्थिती सापडते असे माऊली सांगतात. परमात्म्याचे प्रतिपादन करणारी अनेक मते आहेत, पण ज्योतीत ज्योत मिळावी त्याप्रमाणे गुरुकृपेने आल्याचे ब्रह्मत्वाने ज्ञान झाल्यानंतर बाकीचे मते जागच्या जागी निवांत राहिली. जे जेथे होते ते तेथे नाही. परतून काय पाहतोस तशी स्थिती पडली. मौनाची मिठी पडली की तो विषयांना इंद्रिय विषय नाही. शब्दासह मन परमात्मा स्वरूपात लीन झाल्यानंतर प्रपंचाची कथा काय कान ऐकणार नाहीत असे माऊली सांगतात. आसुरी संपत्तीने युक्त होऊन केल्या जाणाऱ्या पांडुरंगाच्या नुसत्या भक्तीने म्हणजे दैवी संपत्तीने रहित असलेल्या भक्तीने मोक्ष प्राप्त होणार नाही. उलट कुलनाशक मदमत्सर येऊन राहतात. मनातील क्षमा जाऊन त्या ठिकाणी अहंकार आला तर जीवाला अघोरी नरक प्राप्त होतो. जेथे वैराग्य निवृत्ती नाही तेथे प्रवृत्तीला अधोराची गती मिळते. तसे असेल तर लक्ष्मी दैवी संपत्तीसह पांडुरंगाला तुमच्यासाठी अडवून ठेवते असे माऊली सांगतात. एका श्री हरीला सोडून इतर मार्ग काही व्यंग न देता आचरलेस तरी तो तुझा खटाटोप फुकट सोंग होईल. जन्माला येऊन असे फुकट परिश्रम केलेस तर श्रीहरीला कसा प्राप्त होशील. हा मनुष्य जन्म कायम टिकणारा आहे काय. तसेच देहात होणारे विषयाचे सुख कसे हित करेल. म्हणून श्रीहरीला अनन्य भक्तिभावाने शरण जाऊन वैकुंठ पद प्राप्त करून घे असे माऊली सांगतात. चोराबरोबर केलेल्या यात्रेत फसवणुकीचा संभव असतो. काम, क्रोध व लोभ हे सोबती बरोबर घेऊन परमार्थ करणाऱ्याला निघालेला मनुष्य महामूर्ख आहे असे समजावे. दोंडा गळ्यात बांधून समुद्रात पोहून जाण्याची इच्छा करणारा मूर्ख मनुष्य लवकर मृत्यूला प्राप्त होतो. याप्रमाणे वरील चोराची संगती करणारा मनुष्य नाश पावतो. याकरिता घरदार व देह या सर्वांची भ्रांती टाकून शुद्ध परमार्थ मार्गाचे साधन करावे, नाहीतर मध्येच भलत्या मार्गाला जाईल असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. वेदांनी नारायणाचे स्मरण करावयास सांगितले तर तो तसे करणाऱ्याच्या हृदयात कायमचा स्थापित होतो. असे जाणणारे विरळच आहेत की जे साधू मुखातून ब्रह्माची ही ब्रह्मकळा ऐकावी लागते. जप जाप्य होम विधी विधान केल्याने तो हरी हृदयाला कळतो. हे मूढांना कळत नाही. असे केल्याने तो हरी हृदयस्थ होतो. अशी भाषा वेद वापरतात असे माऊली ज्ञानदेव सांगतात. करुणेचा समुद्र असलेला श्रीहरी आपल्या भक्तावर दया करून अलिप्तपणाने त्यांच्या हृदयात बिंबतो. भक्तांनी आपले कामधाम भगवंताला अर्पण केले असल्यामुळे श्रीहरीच्या भक्ताचा नोकर होऊन त्यांची सर्व कामे करत असतो. असा तो भगवान उदार व ऐश्वर्यवान आहे. म्हणून आपल्या चक्षुरादी इंद्रियांना अधिष्ठान एक श्रीहरीच करा. सर्व इंद्रियांना त्याच्याकडेच लावा. त्याशिवाय तुम्ही काही बोलूच नका. माझे मंत्र, तंत्र, जप, ध्यान वगैरे सर्व काही परमात्माच आहे. त्यामुळे माझ्या मनाचे उन्मन झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. भगवत प्राप्तीला योगशास्त्रात नाद, भेद, सिद्धी वगैरे साधने सांगितली असली तरी ती भोळ्या भाविकांना अनुकूल नसून उलट प्रतिकूल आहेत. बाबांनो, ज्या श्रीहरीच्या नामाने संसार बंद तुटतो त्या श्रीहरीच्या नावाचा जप करा. सुताच्या गुंडीत आत बाहेर सुताशिवाय दुसरे काही नसते.
त्याप्रमाणे संसाराचा विचार केला असता सर्वातील सार श्रीहरीचे चरण कमलच आहे. असा श्रीहरी लक्ष्मीचा पती हेच ज्याने आपल्या मनाचे स्थान केले आहे, तो मनात असे म्हणतो की हा असार प्रपंच नष्ट होत असला तर हो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या चित्ताचे गणगोत ज्ञानधन जो श्रीहरी तोच असणे उचित आहे. माया कार्य अनात्म पदार्थाचे चिंतन केले असता म्हणजे त्याची उपेक्षा केला असता ते जर सहजासहजी प्राप्त होत असतील तर त्याकरिता मोठे कष्ट करण्याची गरज नाही. असे असले तरी ते अनात्म पदार्थ स्वप्नातील पदार्थाप्रमाणे आहेत, परंतु मायायोगाने भुरळ पडल्यामुळे देहाच्या ठिकाणी सत्यत्वाने ते भासत असतात, म्हणजे देहाला सुखोपभोगी वाटत असतात. त्यातून सुटण्याची वाट सद्गुरू वाचून कोण दाखविणार? संसाराच्या तटात आयुष्यभर सहाय्य करणारा दुसरा कोण आहे? तो श्रीहरी जागृती, स्वप्न व सुषुप्ती या त्रिपुटीत नित्य आहे. पण त्याच्या ठिकाणी प्रेम असल्याशिवाय अंतःकरणात प्राप्ती कशी होईल? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी माझ्या शरीरात श्रीहरीचे मोठे स्थान करून जन्म मृत्यूरूप संसाराची एरझारा हरिचरणी संपवली. लहान मोठे दिवे, चांदण्या, चंद्र असे कोट्यवधी जरी आकाशात उदयाला आले तरी त्या योगाने रात्रीचा नाश होत नाही व दिवसही उगवत नाही. पण तोच जर एक सूर्य उदयाला आला तर मात्र रात्र नाहीशी होऊन दिवस येतो. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या कृपेशिवाय इतर देवतेचा काही एक उपयोग नाही, कारण त्या गोपाळाच्या कृपेशिवाय जीवाचा उद्धार केव्हाही होणार नाही. एखाद्या शहराला चहूकडून तट असून आत जाण्यास एकच दार आहे, ते दार सोडून इतर सर्व शहर फिरत राहिला तर त्याला त्या शहरातून बाहेर पडता येणार नाही. त्याचप्रमाणे एक श्रीकृष्ण परमात्मा सोडून इतर देवदेवतांचे भजन पूजन जरी केले तरी त्यापासून संसार दुःख निवृत्ती होणार नाही. एखाद्याचे शरीर सर्व अवयवांनी परिपूर्ण आहे, पण त्यात जर जीव नसला तर ते सर्व व्यर्थ आहे. त्याप्रमाणे श्री विठ्ठलाचे स्मरण सोडून श्रवण करणारा श्रोताच तसेच करणारा वक्ता हेही व्यर्थच होत. डोके नसलेले कलेवर पाण्याविण कोरडी नदी हे भयंकर आहेत. चंद्र सूर्याविण जसे आकाश तसेच त्या हरिविण जीवन आहे. अंतःकरणात रुक्मिणीचा पती असेल तर कसलेच बंधन पडत नाही, व जरी उच्च जातीत जन्मला व मुखी हरिनाम नसेल तर तो या संसाराच्या भानगडीतून बाहेर पडत नाही. मोर पिसाऱ्यावर बरेच डोळे असतात पण त्यांनी पाहता येत नाही. जसे अवकाळीचे मेघ पटेल काही कामाचे नाहीत, तसेच केलेल्या कर्माला त्या गोपाळ नामाचे वलय नसेल तर ते फोल ठरते. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार हे सगळे त्याच्या प्राप्तीचे उपाय अपाय ठरतात जेव्हा तो घन निळ कृष्ण त्या हृदयात स्थापित नसतो. मी उत्तम व बाकी हीन ही भावना मनात ठेवून भूतमात्रांचा द्वेष करून केलेली कर्मे निर्फळ होतात व सुख दूर जाते. निवृत्तीनाथांच्या प्रसादाने माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाचा बोध घेतला तर सर्व भेदाभेद गळून पडतात असे माऊली सांगतात. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, तो नरदेह आहार निद्रेसाठी वाया का दवडत? आड विहीर, पायऱ्या असलेली विहीर, तळी, नदी, समुद्र वगैरे पाण्याचा उपयोग न करता वाढणारे कल्पवृक्ष काय रानोमाळ येत असतात. बिनकामाची झाडे वाटेल तसल्या वाईट जमिनीत देखील पावसाच्या पाण्याने वाढतात. अशी ही न्यायी ईश्वराचीच हे वर्म मला कळले असे माऊली सांगतात. ज्ञानाच्या साहाय्याने परमात्म्याला धरावयास गेला तर तो परमात्मा तुझ्या हाती लागेल व धरण्याचा प्रयत्न सोडून दिला तर तो दूर जाऊन तुला सापडणार नाही. हे मी तुला माझ्या ठिकाणचे गुह्य ज्ञान सांगतच आहे, म्हणून तो ठेवा जीवापेक्षाही आवडीने जतन कर. माझ्या श्री गुरु निवृत्तीरायांचा हा निरोप तुझ्या ठिकाणी ठसला तर अगोदर पुत्र, नंतर बाप, म्हणजे प्रथम ब्रह्मात्मबोध व नंतर ब्रह्मप्राप्ती होईल असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अरे रावणा, जी पृथ्वी म्हणजे सीतादेवी तुझ्या लंकेला आधार आहे, तिला तर तू अपराधा वाचून का आणलीस? तुला कल्पना नाही. इतकी वानर पद्म आली आहेत पहा. त्या वानर पद्मातील मारुती नावाच्या एका वानराने जन्माला आल्याबरोबर सूर्य पाहिला की लागलीच त्याला गिळून टाकले. मग चंद्राची काय कथा? याकरिता रामाशी विरोध करू नकोस. तू आपली योग्यता न पाहता रामाच्या पश्चात तिला चोरून आणलीस, हे बरे नव्हे. हे रावणा मूर्खा, तुझा प्राणच तुला पारखाव होऊन जाईल. मग तुझे जीवित कसे टिकेल याची शंका आहे रे रावणा. अरे रावणा, पुढे सांगितलेल्या दोन भूतांची काय दशा झाली ती पहा. अरे त्या रामचंद्राचे सैन्याचे आगमन सागराजवळ झाल्याबरोबर त्यांनी दगड जमा करून तत्काळ त्या दगडाचा पूल बांधला. याप्रमाणे एक जलतत्वाची व्यवस्था झाल्यावर
वायुतत्वाची देवता मारुती हा आधीच रामाचा सेवक बनला आहे. त्या वायूच्या अधीन बाकीच्या भूतांना त्याच्या समोर उभे तरी राहता येईल का? अवकाश व्यापून राहिलेल्या आत्मारामाच्या आवेशापुढे तू मारलेले बाण त्याला कसे लागतील? ते वरच्यावर नष्ट होतील. हे रावणा, तुझ्या देहातील चैतन्य स्वरूप आत्मा रामच आहे. तेव्हा माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी तुझी काय अवस्था केलीत ते तू बघ, असे माऊली सांगतात. मी माझे म्हणत जीव संसारात गुंततो तर परमात्म वस्तू दूरच राहिली. हे ना म्हणून म्हणजे देह आत्मा म्हणून त्या देहाशी तादात्म्य केले तर नित्य सिद्ध सुखरूप परमात्मा हातचा गेला. म्हणून पुढच्या परमात्मा वस्तूला चुकला व मागिलाला मुकला. म्हणजे देहाचा नाश झाल्यामुळे देहरूपी आत्म्यालाही मुकला अशी माझी स्थिती झाली आहे. कारण आपल्याच बुद्धीच्या वेडेपणामुळे आपणच आपले गुंतवून घेतले आहेत. त्याचा दोष दुसरे कोणाला द्यावा? आता मनात असा विचार आला आहे तो असा की झालेली गोष्ट होऊन गेली, ती आता परत येणार नाही. तेव्हा पुन्हा प्राप्त झालेल्या देहात माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या कृपेने त्याचे ध्यान करत राहावे, मग सर्व प्राप्त होईल, असे माऊली सांगतात. मृगजळात जळचर चाळून घेण्यास जातात, पण त्या पाण्यात काय मासे असतात का? आकाशाच्या फुलांना वास कुठे किंवा ती डोक्यात कशी घालावी ही वावगी खटपट नाही का? वांजेच्या मुलास मारण्यास मारेकरी आणले, पण तो मुलगाच नाही, मग ते कोणाला मारतील? सैनिकाला बसण्यास कुंभाराने बनवलेला घोडा आणला तर तो युद्ध कसे लढेल? ही अशी किती खटपट करशील, नाटके करशील, त्याने काही मिळणार नाही. त्यापेक्षा श्री गुरु निवृत्तीनाथांना शरण जा, असे माऊली सांगतात. बावळटपणाने मृगजळाचे डोहात मासे मारू लागला तर तेथे पाणीच नाही, मग मासे कोठले? ही सगळी खटपट फुकट आहे. वांजेला मुलगाच नाही, त्याला कोण मारणार? मृगजळाचे घोडेच नाहीत तर त्या घोड्यावर बसून कोणाबरोबर युद्ध करणार? स्वप्नातले धन ते धनच नाही तर त्या धनांवर व्यवसाय काय करणार? स्वप्नातले सुख ते सुखच आहे असे बावळट मनुष्य समजतो, असे निवृत्तीरायाच्या कृपेने माऊली सांगतात. परमात्मा स्वरूपाचे प्राप्तीकरिता ओढ घेतली तर संसारातल्या ओढीप्रमाणे ती दुःखात पाडीत नाही, असे मनाला सांग. मोक्षरूप तत्वाच्या ठिकाणी आनंदाने राहा. या संसारात मनुष्य देह प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ आहे. त्यातही मनुष्यपणा फार दुर्लभ आहे. अशा मनुष्य जन्मात परमात्म्याला ओळखून घेतले नाहीस तर पुढच्या जन्मी पशुच्या योनीला तुला जावे लागेल. त्या ठिकाणी तुला आत्मज्ञानाचा उपदेश कोण करणार? अरे बाबा, जोपर्यंत तू या मनुष्य देहात आहेस तोपर्यंतच मनाला परमात्मा चिंतनाची गोडी लावून त्याची प्राप्ती करून घे. नाहीतर मनुष्य देह गेल्यावर तुलाही अज्ञान रात्र उल्लंघन करणे फार जड जाईल. एवढ्याकरिता माझे पिता व रखुमादेवीचे पती जो श्री विठ्ठल त्यांचा जन्मभर अनन्य भावाने उपासना कर, असे माऊली सांगतात. मी अंतर्बाह्य आनंदमय झालो आहे व सर्वत्र आनंदी आनंदच आहे. आम्ही परमानंदी राहण्यासाठी जी साधने वापरली ती म्हणजे एक परमात्मा, दोन जीव, तिसरे शरीर, चौथा धर्म, अर्थ, काम, मोक्ष, पाचवे 5 कोश, सहावे 6 शास्त्रे होत. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्याजवळ जाण्यासाठी त्यांचा 7वा राम व 8वा कृष्ण या अवतारांचे सतत चिंतन करा, असे माऊली सांगतात. अरे वेड्या, हृदयरूपी मंदिरात परमात्मा वास करीत असताना त्याला विसरून हा दगडच देव आहे अशा निश्चयाने त्याची सेवा काय करीत बसला आहेस? परमात्मा ज्ञानाचा विचार न करता तू जर देहच मी आहे असे मानू लागला तर निर्दयी असलेल्या तुला दगड काय देणार? तुला काय भूल पडली हे काही कळत नाही. मुख तीर्थाची माहेर असलेला जो परमात्मा त्याला तू का ओळखत नाहीस? 108 तीर्थ ज्याच्या चरणाजवळ आहेत असा परमात्मा तुझ्या हृदयातच आहे. असा जवळच परमात्मा असताना तू उगाच तीर्थ भ्रमण करत राहिलास तर तू त्याला मुकशील, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. या परमार्थ अमृताची पिकलेला रसाची गोडी काय वर्णावी ते इतर लोक कशी जाणतील? पण अधिकारी मुखीतून ऐकली प्राणाची यातायात निवते हा सुखाचा विचार अनाधिकाऱ्याला कोण सांगेल? चंद्रकिरणातून पाजळणारे अमृत चकोर पितात, ते त्यांचा अनुभव कसा काय सांगू शकतील? तसेच ते माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाच्या दर्शनामृताचे आहे, ते सुख मी कसे सांगू शकेन, असे माऊली सांगतात. पूर्वजन्मात सत्कर्म करण्यास जे चुकले त्यांना सुख प्राप्त होत नाही आणि ज्यांनी पूर्वजन्मात सत्कर्म संपादन केले असेल
त्यांचे चांगले होते असे जर मानले तर ईश्वर काही लोकांना दुःख दरिद्रादी भोग का देतो, सर्वच विश्व सुखी का ठेवीत नाही, या प्रश्नाला काही उत्तरच नाही असे होईल. शिवाय ज्या ईश्वराला आपण दयाघन असे म्हणतो त्याच्याच ठिकाणी विषमत्व व निष्ठुरत्व असा दोष दिल्यासारखा होईल. परंतु याचे समाधान असे आहे की तो न्यायी आहे, म्हणून तो जीवाच्या कर्मानुसार त्याला सुख दुःख देतो. म्हणून तू भ्रम टाकून मी हे करीन ते होईल किंवा नाही होणार ही त्याची इच्छा असेल, परंतु तू त्याचा अभिमान का बाळगतोस? होणे किंवा न होणे हे प्रारब्धानुसार असून त्यासाठी खटाटोप का करतोस? जसे अष्टप्रहर काम करणाऱ्या नोकरास ठरलेला पगारच मिळतो. डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे, जिभेने गोड कडू रस चाखणे, वाणीने बोलणे एवढेच नाही तर आपले श्वासोश्वास ईश्वर इच्छेने होत असतात हे ज्ञानी लोक जाणतात. दुराशा बाळगून केलेला व्यवहार म्हणजे आकाशाशी जोंबणे आहे. म्हणून तू हे जे इच्छशील ते तुला मिळेल, पण ते काय मिळेल ते सांगता येत नाही. उपजणारा देह मृत्युमुखी जाणार तरी माझे का करतोस? हे टाकून आपल्या हितासाठी जागा हो व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची भक्ती कर असे माऊली सांगतात. सुंदर राज सुकुमार बिंदुले म्हणजे सगुण इत्यादी भाव ज्याच्या ठिकाणी सहन होत नाहीत तो परमात्मा स्वरूप ज्ञानाने अलंकृत असता परावाणीलाही ग्रासून टाकतो. त्याचे वर्णन श्रुती करू गेली असता तिला मौन धरावे लागते. त्याला पाण्यात जो जातो तो त्याच्याहून वेगळा राहत नाही. त्या परमात्मा स्वरूपाचा काय प्रकार सांगावा? त्याला डोळ्यांनी पाहता येत नाही, मात्र तो निर्विकार परमात्मा भक्तावर अनुग्रह करण्याकरिता सगुण साकार झाला आहे. त्याला मी केव्हाही विसंबणार नाही. सोने व त्याचे अलंकार याच्यात शब्द मात्र भेद आहे, वास्तविक ते दोन्ही एकच आहेत. त्याप्रमाणे सगुण व निर्गुण हा असा शब्द मात्र भेद आहे, वास्तविक दोन्ही एक परमात्माच आहे. गोड व त्याची गोडी यांच्यात जसा भेद करता येत नाही त्याप्रमाणे सगुण निर्गुणात भेद नाही. आता याला मी काय करू? अशा तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मन लावून एक होणे चांगले. त्यामुळे तुला एक प्रकारचा अलंकार घातल्यासारखे होईल. हृदय हा मध्यमणी व अंतकरण चतुष्टय ही पाय ठेवण्याची व बसण्याची जागा. त्या ठिकाणी स्वच्छ असा मनरूपी मणी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी गुंतून राहिला आहे. आवडीने अभ्यास केल्यामुळे ते परमात्मा तेज दाही दिशेला कोंदून गेले. म्हणून अरे बाबा, तू सगुण स्वरूपाच्या ठिकाणी प्रेम धर. अशा रीतीने सगुण भक्तीचे निशाण ज्याच्यावर लावलेले आहे असे ब्रह्म स्वराज्य रूप तारू कधीही बुडणार नाही. म्हणून कौतुकाने व प्रेमाने सगुण भक्ती कर. मनाने त्या संसार स्वप्नाचे रक्षण करू नकोस. आपले कोण हे नीट पारखून घे, तेव्हा तुला कळेल माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाशिवाय शरण जाण्यास जागा नाही असे माऊली सांगतात. तर मंडळी, पुढील अभंगांच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.